त्र्यंबकेश्वरमध्ये दरोड्याचा प्रयत्न उधळला. पोलिसांच्या तात्काळ कारवाईत 11 जण ताब्यात, 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळ धक्कादायक दरोड्याची घटना घडली आहे. कामगारांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडक्टर वायरचे ड्रम, मोबाईल फोन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच डायर 112 प्रणालीद्वारे त्र्यंबकेश्वर पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी आणि गस्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध सुरू केला. सापळा रचत पोलिसांनी अवघ्या काही तासांत तब्बल 11 संशयितांना ताब्यात घेत मोठे यश मिळवले. या कारवाईत संशयितांकडून 6,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची अधिक माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली. ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार आणि डायल 112 पथकाने संयुक्तरित्या केली. प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.